आजकाल तुम्ही कोणत्याही पर्यटन स्थळावर जावा, तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉगर दिसतात. पण 1600 वर्षापूर्वीसुद्धा असाच एक लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर होता. यांचं नाव होतं फायान. हे एक बौद्ध चायनीज तीर्थयात्री होते. यांना भारतात येण्याची इच्छा होती. भारतात येऊन यांना बौद्ध धर्माचा अभ्यास करायचा होता. पवित्र बौद्ध स्थळांना भेट द्यायची होती. आणि याशिवाय भारतात असलेल्या बौद्ध साहित्याला जाणून घेण्यासाठी यांना भारतात यायचं होतं. पुढे जाऊन हे खोतान या मार्गाने भारतात आले. 399 AD यांनी चायनामधून आपला प्रवास सुरू केला. भारतातील प्रवास संपून 414 AD हे मायदेशामध्ये परतले. या दरम्यान यांनी 10 वर्षात ज्या भागात भ्रमंती केली तो भूभाग गुप्त साम्राज्याचा भाग होता. या काळात चंद्रगुप्त दुसरा हे सम्राट होते. आता यांनी कोणकोणत्या स्थळांना भेटी दिल्या हे पाहूया. तर यामध्ये काशाघात, गांधार, पेशावर, तक्षशिला, मथुरा, कपिलावस्तू, कुशीनगर, पाटलीपुत्र, बोधगया आणि सारनाथ. पाटलीपुत्रमध्ये यांनी तब्बल 3 वर्षे घालवली. या ठिकाणी राहून यांनी संस्कृत भाषा आत्मसात केली. बौद्ध धर्मातील भारतीय साहित्याचे भाषांतर केले. यांनी आपल्या प्रवासादरम्यान फक्त उत्तर भारतातील ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. दक्षिण भारतात यांचा प्रवास होऊ शकला नाही. यानंतर यांनी बंगालमधल्या ताम्रलिप्तीमधून पुढचा प्रवास सुरू केला. समुद्रमार्गाने हे श्रीलंकेमध्ये पोहोचले. यानंतर अंदमान आणि निकोबार बेटे, पुढे जाऊन जावा आणि सुमात्रा बेटे आणि समुद्रमार्गे पुन्हा चीनला परतले. यांनी यांच्या प्रवासातील घटनांना आपल्या प्रवास वर्णनामध्ये एकत्रित केलेला आहे. त्या काळात जर कॅमेरा असता तर आपल्याला हा प्रवास पाहता आला असता. भारतातील लोकांबद्दल बरीच माहिती यांनी यांच्या प्रवास वर्णनामध्ये एकत्रित केलेली आहे. यामध्ये यांनी भारतातील सामाजिक जीवन, धार्मिक प्रथा आणि परंपरा आणि भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. हे भारतात गुप्त काळात आले होते. यांनी प्रवास करून आपल्या प्रवास वर्णनामध्ये भारताबद्दल बरीच माहिती एकत्रित केलेली आहे. यामुळे आपल्याला गुप्त काळातील सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीची अचूक माहिती मिळते. आता गुप्त काळातील परिस्थिती नेमकी कशी होती हे समजावून घेऊया. तर सुरुवात करू सामाजिक जीवनापासून. यांनी यांच्या प्रवास वर्णनामध्ये सांगितलेलं आहे की भारतात एक चांडाळ नामक जमात होते. हे कसाई होते. सामान्य लोकांप्रमाणे हे गावात राहत नव्हते. हे लोक गावाच्या बाहेर राहायचे. गावात यायचं असेल किंवा बाजारात जायचं असेल तर यांना गावात प्रवेश करण्यापूर्वी गावाबाहेरील एका झाडाला तोडावं लागायचं. यामुळे गावातील इतर लोकांना गावात चांडाळ येणार याची कल्पना यायची. आता यानंतर गुप्त काळातील धार्मिक जीवनाची माहिती घेऊया. फायान यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये म्हटलेलं आहे की भारताच्या वायव्य भागात बौद्ध धर्म विस्तारलेला आहे आणि गंगा नदीच्या खोऱ्यात यांना मोठ्या प्रमाणात ब्राह्मण लोक राहत असल्याचे दिसले. गुप्त काळात गंगा नदीच्या खोऱ्यात बौद्ध धर्म अतिशय कमी प्रमाणात होता. याशिवाय या भागात बौद्ध धर्माची जी पवित्र ठिकाणे आहेत जसं की कपिलवास्तू आणि कुशीनगर, या ठिकाणांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. आता गुप्त काळातील आर्थिक परिस्थितीबद्दल जाणून घेऊया. आपण मागे बघितलेलं आहे ताम्रलिप्ती हे एक बंगालमधील बंदर होतं. ज्या बंदरातून यांनी आपला पुढचा प्रवास सुरू केला होता. हे बंदर त्या काळात व्यापारासाठी एक महत्त्वाचं बंदर होतं. याशिवाय यांनी मगध शहराचे वर्णन केलेले आहे. या ठिकाणचे लोक बरेच श्रीमंत आहेत आणि या भागात बरीच मोठमोठी शहरे वसलेली आहेत. इतर ठिकाणी जी विकास कामे केली जातात त्यांना हे लोक दान द्यायचे असाही उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. यावरून आपल्याला समजतं की गुप्त काळात आर्थिक परिस्थिती बरीच भक्कम होती. आता एक महत्त्वाची गोष्ट, इतिहासकारांनी यांच्या प्रवास वर्णनात उल्लेख नसलेल्या महत्त्वाच्या गोष्टींना अधोरेखित केलेलं आहे. फायान ज्या काळात भारतात आले त्या काळात ज्या राजाची सत्ता होती ते म्हणजे सम्राट चंद्रगुप्त दुसरा. यांच्याबद्दल यांनी काहीच लिहिलेलं दिसत नाही. याचा अर्थ आपण लावू शकतो की फायान हे राजकीय बाबतीत रस घेत नसावेत. हे मुख्यतः धार्मिक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. यामुळे यांनी राजाचा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेला नाही. यांनी प्रत्येक गोष्ट धार्मिक दृष्टिकोनातून बघितलेली आहे. यासोबत यांनी नालंदा विद्यापीठासंबंधी सुद्धा कोणताच उल्लेख केलेला दिसत नाही. तर आत्तापर्यंत आपण एक चीनी प्रवासी फायान यांच्याबद्दल माहिती घेतली. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्टाव प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टाव.